आता इथे आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतंय 6GPL 2024 6 ग्रामपंचायत क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिले आपण इथे पाहतोय आणि या स्पर्धेचे प्रतिष्ठित मान्यवर मुख्य मान्यवर सन्माननीय संतोष भाई गडदर विद्यमान सरपंच भाईंचं आपण करूयात हार्दिक स्वागत। त्यांचं उद्घाटनीय सोहळा इथे आपण प्रामुख्याने पहिला पार पाडणार आहोत आणि त्यानंतर मग पहिला मॅचचा टॉस आणि त्यानंतर या स्पर्धेची उत्कंठा तुम्हा साऱ्यांना होती ती स्पर्धा आता थोड्याच वेळात आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळेल। 6GPL 2024 मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं लक्ष वेधतो आपण पुढे या आपण आलात की आपण या कार्यक्रमाला इथे सुरुवात करणार आहोत। सर्व जे टीम्स आहेत 12 टीम्स आपण अगदी लाईनअप मध्ये उभे राहा आणि त्याच्यानंतर मग आपण या कार्यक्रमाला इथे सुरुवात अगदी करणार आहोत। आपल्या टीम वाईज आपण इथे उभे राहायचं सर्व खेळाडू त्यांना पुन्हा एकदा आपण विनंती करतो आपण या आपल्याला वेळ फार कमी आणि प्रत्येक मॅच ही 5 षटकांची कशी होईल याकडे जास्तीचा भर आपण इथे देणार आहोत जेणेकरून सर्व खेळाडूंना अगदी एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळता येईल याकरिता हे प्रयत्न आहेत आणि तुमचं सहकार्य असणं या आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला फार गरजेचं आहे। 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आपण अनुभवणार आहोत आणि टेनिस बॉल क्रिकेट वरती निस्वार्थ प्रेम करणारी ही संपूर्ण आयोजन कमिटी त्यांनी घेतलेली ही मेहनत आपण आज इथे पाहतोय। मान्यवर देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात। आता आपण इथे उद्घाटनीय सोहळा आता थोड्याच वेळात आपण इथे पार पाडणार आहोत। प्रथमतः आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आपण इथे या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। मी सन्माननीय खरोली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच संतोषभाई गडदर आणि त्यांच्या समोर झालेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर सर्व संघ मालक यांना देखील विनंती करतो आपण देखील जॉईंट व्हायचं। आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची गोड सुंदर सुरुवात आपण इथे करणार आहोत। अगदी मुठभर मावळ्यांसोबत रक्ताचा अभिषेक करून ज्याने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली असा राजा माझा शिव छत्रपती ज्याने स्त्री माता भगिनी समान या वाक्याचा अर्थ ज्याने शिकवला असा राजा माझा शिव छत्रपती। या देशामध्ये अनेक असे राजे होऊन गेले परंतु 350 वर्षानंतरही ज्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जातं असा राजा माझा शिव छत्रपती तेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यस आणि श्रीफल वाढून आपण या कार्यक्रमाची आपण इथे सुंदर सुरुवात इथे करत आहोत। पुष्पहार इथे अर्पण झालेले आणि त्याचबरोबर श्रीफल आपण इथे वाढूयात आणि त्याच्यानंतर मग आपण खेळपट्टीच्या दिशेने आपण इथे रवाना होणार आहोत। यस मान्यवरांना आपण विनंती करूयात त्यांच्या शुभ हाताने आपण इथे श्रीफल वाढवून या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात आपण इथे करत आहोत। 6GPL एक अनोखा असा स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आपण मान्यवरांच्या शुभ हाताने इथे पण करताना पाहायला मिळतोय। सन्माननीय संतोषभाई गडदर यांच्या शुभ हाताने आपण करत आहोत सुरुवात। गणपती बाप्पा
यस मान्यवरांना विनंती करूया आपण खेळपट्टीच्या दिशेने जाऊयात आणि तिथे गेल्यानंतर ज्या खेळपट्टीने तुम्हा सरांना ओळख दिली 2 दिवसामध्ये आपण खेळपट्टीवरती केलं त्याचं पूजन सन्माननीय दिलीपजी बक्कम साहेब यांच्या शुभ हाताने देखील आपण श्रीफल इथे वाढून आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपण इथे करत आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचं आणि त्याचबरोबर सर्व खेळाडू यांना देखील आपण विनंती करतो की आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने जायचंय. येस सर्व खेळाडूंना मी विनंती करतो आपण 38 सर्कलच्या पॉवर प्ले मध्ये आपण गोल राऊंड मध्ये सर्वांनी एक हाताचं अंतर ठेवून आपण उभं राहायचंय. टीम वाईज आपण हे संपूर्ण दृश्य आपण या कॅमेरामध्ये इथे टिपणार आहोत. टीम वाईज आपण एक हाताचं अंतर ठेवा आणि जो पॉवर प्लेचा गोल राऊंड आहे तिथे आपण तो संपूर्ण कव्हर अप करा आणि त्याच्यानंतर मग आपण मान्यवरांच्या शुभ हाताने आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. पूर्ण गोल आपण राऊंड कव्हर करायचा. एक हाताचा डिस्टन्स ठेवा. सर्व खेळाडूंना विनंती असणार आपण जो 38 सर्कलचा गोल राऊंड आहे तो पूर्णपणे कव्हर अप करायचा. अगदी 2 हाताचा डिस्टन्स ठेवला तरी चालेल. संपूर्ण गोल राऊंड अप इथं कव्हर करायचं. पहा खूप मोठा डिस्टन्स आहे. चला सर्व खेळाडू अगदी आपण इथे या. दोन हाताचा डिस्टन्स ठेवला तरी चालेल. आपण संपूर्ण गोल तो कव्हर करायचा. येस आपण मान्यवरांना विनंती करूयात की आपल्या शुभ हाताने आपण ज्या खेळपट्टीने तुम्हा आम्हाला संपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेट वरती ओळख निर्माण करून दिली त्या खेळपट्टीचं पूजन आपण मान्यवरांच्या शुभ हाताने आपण इथे करणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण गोल दिसणार हे मैदान त्याचं देखील आपण पूजन करूयात. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा सुखरूपरित्या पार पडायची आणि त्या कारणाने आपण एक चांगली गोड सुरुवात आपण या सर्व मान्यवरांच्या शुभ हाताने आपण इथे करत आहोत. येस आपण मान्यवरांच्या शुभ हाताने आपण करत आहोत. या खेळपट्टीचं पूजन श्रीफळ वाढून आपण या खेळपट्टीचं पूजन करत आहोत. सन्माननीय संतोषबाई कडतर आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर विवेक जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हाताने आपण इथे करत आहोत सुरुवात. त्याचबरोबर दिलीपजी बक्कम साहेब यांच्या शुभ हाताने आपण करत आहोत तिथे या स्पर्धेची सुरुवात श्रीफळ वाढून. अनिलजी असतील त्यांच्या शुभ हाताने आपण करत आहोत श्रीफळ वाढून सुरुवात. त्याचबरोबर तामनकर साहेब यांच्या शुभ हाताने. त्याचबरोबर योगेशजी बोनकर साहेब यांच्या शुभ हाताने आपण शुभ वाढवत आहोत आणि त्याचबरोबर रुपेशजी वारीकर यांच्या शुभ हाताने आणि त्याचबरोबर पाटील अर्बन साहेब यांच्या शुभ हाताने आपण शुभ वाढवून या खेळपट्टीचं पूजन आपण इथे केलंय. आणि आपण आता राष्ट्रगीत घेणार आहोत. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण जिथे कुठे बसला असाल तिथे आपण उभं राहायचंय. कॅप वेअर केली असेल तर कॅप रिमूव्ह करा. त्याचबरोबर सनग्लासेस घातले असेल तर सनग्लासेस रिमूव्ह करा.
येस आमचे डीजे मास्टर देखील रेडी असतील. आपण राष्ट्रगीतेला इथे सुरुवात करणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू. एक साथ विश्राम. थँक्यू. आपण सर्व मान्यवरांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊयात आणि विगवली आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्ष वारक दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच या. मान्यवरांच्या शुभ हाताने आपण इथे करत आहोत टॉस. यस विगवली विपक्ष आपल्याला वारक हे दोन टीमचे कॅप्टन्स आपण या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हाताने आपण इथे करणार आहोत टॉस. यस प्रशांत. जिंकल्यात प्रथमतः डीसी गोलंदाजी करण्याचा डिसिजन दोन्ही संघांना पण दिव्याच्या वेळ फार कमी आहे. पहिली मॅच आता थोड्याच वेळात आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळते. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा 6GPL 2024 एडिशन नंबर 1. मान्यवरांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या. आसन सुभा या स्पर्धेच्या वतीने आपले यथोचित असं मान सन्मान आपण करूयात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
कमिटी मेंबर्स त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. आपण इथे स्वागत समारंभाला इथे सुरुवात करणार आहोत. आलेल्या मान्यवरांचं आपण करणार आहोत यथोचित असं मान सन्मान. मी सर्वांचं कमिटी मेंबर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. कमिटी मेंबर माही जाधव आवाज पोहोचत असेल तर व्यासपीठावर या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम होईल. लक्षात घ्या, कमीत कमी कमिटी मेंबरने व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. हे सगळं वेळ फार कमी आहे आणि 5 षटकांची लढत आपल्याला या सर्व दिवसभरामध्ये खेळायची. त्या कारणाने आपण सर्वांना विनंती करूयात की आपण त्वरित घाई करा आणि या आपण मान्यवरांचं आपण यथोचित असं मान सन्मान इथे करणार आहोत. उद्घाटनीय सोहळा निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पाडला गेला आणि आता मान्यवरांचं आपण करणार आहोत यथोचित असं मान सन्मान. त्याचबरोबर मी विगवली टीमचं देखील लक्ष देऊन आपण देखील मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आणि मॅचला नंतर लगेच आपण सुरुवात देखील करणार आहोत. सहा ग्रामपंचायत क्रिकेट प्रीमियर लीग ग्रामपंचायत वारक, साले, खरवली, सुरव, बामनोली आणि पेन या ठिकाणी संघ मालक विवेक जाधव सर, योगेशजी भोनकर, समीर सकपाळ, नंदुशेठ कांबळे, सतीश सर ढेपे आणि तुषार जाधव व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा संघ आहे चॅलेंजर 11. दुसरे संघ मालक आहेत शिवगर्जना कळमजे, नंदुशेठ वाडवल आणि तुषारजी वाडवल व्यासपीठावर यायचं आहे. त्याच्यानंतर ओम साई 11 साले ग्रामपंचायत संघ मालक अमित डाकवाल, संजय अप्पा सांगले, अनिल शेठ पवार आणि मी आहे स्वतः. त्यानंतर श्री साई 11 चेरवली संघ मालक या स्पर्धेचे सर्व आमचे भाई प्रशांतजी खडतर आणि सुनीलजी खडतर व्यासपीठावर यायचे आहे. कुलस्वामिनी वारक, कालभैरव कुशेडे संघ मालक रुपेश वारेकर आणि सागर गंभीर कृपया व्यासपीठावर यायचे आहे. देवांश 11 पेन आणि बोरघर संघ मालक नामदेव तामनकर, विजय पेनकर आणि श्रीराम कलंबे व्यासपीठावर यायचे आहे. सुदीक्षा मोटार्स माणगाव संघ मालक शैलू पाकुर्डे, महेंद्र वाडवल आणि सुशांतदादा पडवल व्यासपीठावर यायचं आहे. गुंजन 11 राजवली संघ मालक पांडुरंगदादा अर्बन व्यासपीठावर यायचं आहे. श्रीतिक 11 लादेसुराव संघ मालक असतील करकरे ब्रदर्स, तुषार करकरे, प्रसाद करकरे आणि प्रफुल्ल करकरे व्यासपीठावर यायचं आहे. अर्थातच राहुल स्पोर्ट्स मानगाव संघ मालक दिलीपजी बक्कम, सचिन कदम आणि माही जाधव व्यासपीठावर यायचं आहे. तनिष्का 11 बामनोली अनिल पवार आणि मंदार पवार कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आणि एव्ही फायटर्स विघवली वैष्णव साठे आणि अमित सापले व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. देखील आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत. प्रथमतः आपण जे मुख्य प्रतिष्ठित मान्यवर आहेत त्या खरोली ग्रुप ग्रामपंचायत
विद्यमान सरपंच संतोषबाई गडकर यांचं आपण करणार आहोत. असं यथोचित सन्मान मी विनंती करतो. सन्मान करण्यासाठी सन्माननीय दिलीपजी बक्कम साहेब आपल्या शुभ हाताने आपण सन्माननीय संतोषबाई खडकर यांचा आपण करूयात विशेष सन्मान. सातत्याने या संपूर्ण विभागावरती त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि याही वेळेला शिक्षिकेच्या वतीने सकाळच्या सत्रामध्ये आलात आणि तुमचं असंच प्रेम या संपूर्ण विभागावरती सातत्याने कायम असतं आणि पुढे देखील कायम राहत अशी देखील आपण आशा बघूया आणि त्यांना देखील देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबरने सन्माननीय दिलीपजी बक्कम साहेब इथे उपस्थित त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. विनंती करतो योगीजी बनकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण सन्माननीय दिलीपजी बक्कम साहेबांचं आपण करूयात यथोचित असं मान सन्मान. आणि नक्कीच अर्थातच ते राहुल स्पोर्ट्स मानगावचे संघ मालक देखील आहेत. उपस्थित विवेक जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं देखील यथोचित आपण मान सन्मान करूया. विनंती करतो योगेशजी बक्कम साहेब आपल्या शुभ हाताने आपण करूयात विवेक जाधव सरांचं यथोचित असं मान सन्मान. त्याचे देखील जे संघ मालक आहेत त्यांचं देखील आपण विशेष आपण करूयात या स्पर्धेच्या वतीने विशेष सन्मान. आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर याच्यासाठी जे टॉवर फॅन दिलेले आहेत ते सन्माननीय योगो स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय योगेश बनकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतो सन्माननीय तुषारजी जाधव आपल्या शुभ हाताने आपण त्यांचं करूयात यथोचित असं मान सन्मान. आपण अनिलजी पवार साहेबांचं आपण करूयात यथोचित असं मान सन्मान. सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं करत आहोत यथोचित असं मान सन्मान. सन्माननीय शैलीजी विनंती करतो विवेक जाधव सर आपल्या शुभ हाताने आपण खडतर सुनील खडतर आणि श्री प्रशांत खडतर यायचंय त्यांचं स्वागत मी कमिटी मेंबर नामदेव तामणकरांना विनंती करतो त्यांचं स्वागत घ्यायचंय. धन्यवाद. मी विनंती करतो त्यांचं स्वागत घ्यायचंय. संघ मालक पांडुरंग दादा अर्बन
मालक प्रसाद करकरे, तुषार करकरे आणि प्रफुल्ल करकरे कृपया यायचंय. नाहीतर त्यांचा प्रतिनिधी यायचा आहे. भाऊ बेंडकेला यायचं आहे. तुमचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यांचं स्वागत घ्यायचं आहे. शिंदे सर उत्कृष्ट समालोचक, मी विवेकजी जाधव सरांना विनंती करतो त्यांचं स्वागत घ्यायचं आहे. संजयजी शिंदे सर, मी व्यासपीठाच्या संपूर्ण आयोजन कमिटीला मी विनंती करतो की आपण या आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी झाला पाहिजे. निस्वार्थ प्रेम करणारी ही संपूर्ण एक मित्र परिवार आणि त्यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा एक दमदार दमदार अभूतपूर्व सोहळा आपण पाहणार आहोत. 6GPL 2024 पहिल्या मॅचचा टॉस देखील झाला. पहिल्या मॅचच्या टॉस मध्ये टीम एबी विगवली या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना विनंती करतो की आपण खेळपट्टीवरती यायचे आणि त्याचबरोबर दोन विशेष सन्मान तेही आपल्याला इथे करायचे. ते म्हणजे
ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर दाखवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून इथे केलं जाईल ते टेनिस क्रिक इन्फो.in टीम शिंदे यांना मी सर्वांना विनंती करतो की आपण या आपल्या यथोचित समान सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करतो योगेशजी बक्कम साहेब आपल्या शुभ हाताने आपण करूया यथोचित मान सन्मान. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे शांतूबाई कडतर खूप मोठे साई भक्त आहेत आणि त्यांच्या वतीने आयोजित केलेला आज साई भंडारा तर त्यांच्या वतीने आपल्याला संपूर्ण सर्व खेळाडूंना आमंत्रण आलेलं आहे. आपण साई भंडाऱ्याचा संध्याकाळी जरूर या आणि लाभ घ्या. धन्यवाद. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिक इन्फो.in ची टीम शिंदे निलेश शिंदे योगेश शिंदे आपल्याला विनंती असणार आपण या आपलं यथोचित समान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो योगेशजी बक्कम साहेब आणि तुषारजी जाधव यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं करूया यथोचित समान सन्मान. या सध्याच्या विभागामधील ट्रेंडिंग आपल्याला पाहायला मिळतं ते डीजे ओंकार त्यांची सर्व विनंती यांना विनंती करूयात की आपण या आपल्या यथोचित समान सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो माही जाधव आपल्या शुभ हाताने आपण डीजे ओंकार विनोदजी यांचं यथोचित समान सन्मान करूयात. माही जाधव यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं करत आहोत यथोचित समान सन्मान. आणि त्याचबरोबर येत्या गचतीत चुकून कोणाचा सन्मान जर राहिला असेल तर आपण शाब्दिक सन्मान त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी बक्कम साहेबांचा आपण यथोचित समान सन्मान करूया. विनंती करतो सन्माननीय पाटील साहेब आपल्या शुभ हाताने ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्रित केलं आणि एक अनोखी संकल्पना आणली ती म्हणजे 6GPL 2024 त्यांच्या माध्यमातून सातत्याने बळ निर्माण होत्या ते योगेशजी बक्कम त्यांचा आपण यथोचित समान सन्मान करूया. व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 6GPL 2024 चा महासंग्राम पहिली मॅच दिवस पहिला आणि पहिला सत्राचा खेळ आता आपल्याला थोड्याच वेळात या मैदानामध्ये अनुभव आपल्याला पाहायला मिळेल. त्याकरिता आपण सर्व खेळाडूंना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा.